दौलत साखर कारखान्याच्या को जनरेशन प्रकल्पावर दौलत बचाव कृती समितीचा तीव्र विरोध. अथर्व इंट्राट्रेड कंपनीने करारातील अटींचा भंग केल्याचा आरोप. सर्व देणी परत करूनच को जनरेशन प्रकल्पाला परवानगी द्यावी, समितीची ठाम मागणी. हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण को जनरेशन प्रकल्पासंदर्भात नवीन वाद निर्माण झाला आहे. दौलत बचाव कृती समिती तालुका चंदगड यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि केडीसीसी बँकेचे चेअरमन नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देत या प्रकल्पाला शासन परवानगी तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे. समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे, अथर्व इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कारखान्याच्या ताब्यात घेतल्यानंतर करारातील अनेक अटींचा भंग केला आहे. सन 2010-11 मधील शेतकऱ्यांची FRP देणी, कामगार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच SDFचे तब्बल 44 कोटी रुपये आजही न दिल्याने कारखान्याच्या लिलावाची टांगती तलवार कायम आहे. करारानुसार सर्व देणी एकाच वेळी चुकते करणे बंधनकारक असताना केडीसीसी बँकेशिवाय इतर कोणालाही थकबाकी देण्यात आलेली नाही. प्रसार माध्यमांमधून शेतकऱ्यांना रक्कम वितरित झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झालेली नाही, असे समितीने म्हटले आहे. याशिवाय को जनरेशन प्लांटमधून 500 तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन कंपनीकडून दिले गेले असले तरी प्रत्यक्षात हा प्लांट पूर्णपणे ऑटोमॅटेड असून केवळ 70 ते 75 कामगारांनाच रोजगार मिळणार आहे, असा आरोप समितीने केला. यामुळे शेतकरी आणि तरुणांची दिशाभूल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. समितीच्या मते साधारण 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला 400 कोटींचा खर्च दाखवून कंपनीकडून गैरसमज निर्माण केला जात आहे. यामुळे हा विस्तार पारदर्शकतेच्या तत्वाला छेद देणारा ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दौलत बचाव कृती समितीचे स्पष्ट मत आहे, आम्ही प्रकल्पाला विरोध करत नाही, पण सर्व थकीत देणी व्याजासहित परत करूनच पुढील कोणत्याही विस्ताराला शासनाने परवानगी द्यावी. शासन, साखर आयुक्त आणि केडीसीसी बँकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून याची पूर्तता न करता परवानगी दिल्यास ती बेकायदेशीर ठरेल, असेही समितीने नमूद केले. या प्रकरणी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी इशारा देताना सांगितले, शासन आणि ब्लॅक प्रशासनाने या बेकायदेशीर गोष्टींना पाठबळ दिल्यास जनतेच्या हितासाठी आम्हाला तीव्र जनआंदोलन उभारावे लागेल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.